जाऊ का वरती? ओके. हा बॉक्सच चॉकलेटनी भरलेला आहे. आता मनाने गाडी घेतलेली आहे आणि तिने मला पेढा दिलेला. कशासाठी? ओमने दादूला किचन गिफ्ट दिलेलं आहे. देवासाठी नैवेद्य देते अगोदर, तर त्याच्यासाठी इथं पूजेचं ताट पण मी तयार केलेलं आहे. अगोदर गोड अन्न खाण्यापासून सुरुवात. ह्या 3 वाट्या तांदूळ घ्यायचा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत. आता माझं चौकट पूजन झालेलं आहे, तुळशी पूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. पण स्वयंपाकाला सुरुवात आज गोड पदार्थ बनवून करत आहे. तो गोड पदार्थ म्हणजे शिरा. हा शिरा मी गुळ घालून बनवत आहे. इथं गुळाचं पाणी आहे गरम केलेलं, ते रव्यामध्ये घालते. रवा पण चांगला शेकला गेलेला आहे. ओ बाय. फोंडेजी इथं देवपूजा करत आहेत आता. हांजी फोंडेजी, राधे राधे. करियो पूजा. आणि चिरंजीवांचं इकडं काय चालू आहे? सकाळ सकाळी तू लेट उठतोस गधडा, आणि हा लबाड पण आता जस्ट उठलेला आहे. मी देवपूजा करायच्या वेळेस यांना दोघांनाही उठवते. मला आवडत नाही पूजा करते वेळेस झोपलेलं. जा जा लेके आणा पाणी. बघ पप्पा पूजेला बसलेले आहेत, किती सुंदर दिसत आहेत. एकदम छान, म्हणजे प्रसन्न वाटतं पप्पांकडे पाहिल्यानंतर. शिरा पण तयार झालेला आहे. देवासाठी नैवेद्य देते अगोदर. आज मी सकाळ सकाळी असंच आमची खाण्याची इच्छा झाली गोड, म्हणून शिरा बनवलेला आहे. हो ना, हे घ्या पंडूजी नैवेद्य. माझी माया आता पप्पांना वाढत आहे. हो आज खायला बघा. थांब थांब थांब, चपाती. ओ माय गॉड, मारे चपाती. पप्पांसाठी गरमागरम चपाती. हो, आज जेवायला फ्लावरची भाजी, शिरा आणि टमाटी तयार झालेली आहे. मटकीची भाजी. चल फोंडेजी. फोंडेजीला पहिलं भेटते गरम गरम. लवकर उठत जा, तू पण खाशील. मम्मी लवकरच उठत की. आता मी बीट नाही घेत, उशीर झाला मला. ठीक आहे, ठीक आहे. ओहो गरम गरम. ओहो चला इथं ठेवून देते. गरम 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 गरम. हॅलो फोंडेजी. दादू काय खा ना? तो आहे तू खाएगा खाना? खाऊगा. नाही खाएगा? खाऊगा. आंघोळ करा अगोदर, त्याच्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही. करूगा. मिळणार नाही जेवण. जाने का है अपने को. तैयारी कर दे जल्दी से. नहा ले. रात को जाने का है. रात को रे. अब कब जाना है? जाना है, जाना है, जाना है. कब जाना है? कभी क्या मत पूछ. जा स्नान करके आना. त्याला फोन करा, तयार आहे का आधी म्हणायचं. येऊ का? आज एवढं म्हणलं येऊ का? बरं तुम्ही किती वाजता येणार? मला ते म्हणे ना किती वाजता येणार सर, तर तू म्हणायचं दोन ना. किती वाजता येतो? इथून 3ला जायचं, 4ला जायचं. हो 4ला जायचं ना. 4 वाजता जाऊया. 3 वाजता. तू म्हणायचं 3 वाजता. हा 1 तास अगोदर. ठीक आहे, जल्दी आओ फोंडेजी. चला दादू जेवण करायला बसलेला आहे आणि माझ्यासाठी पण ताट वाढलेला आहे दादूने. धन्यवाद दादू आपका. अरे आई मटकी खात नाही माहित. हाँ मटकी नहीं खाते, फ्लावर खाते. चपाती. शिरा. शिरा नहीं ले लिया. शिरा. हाँ जी, मस्त मस्त टेस्टी 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 गुळाचा शिरा. हाव. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. पोरं म्हणतायत माझी मम्मी पण सेमच असंच करते. हा. पैसे भेटतात का गेम खेळून? सगळ्या मम्मींचा एकच प्रश्न मुलांना की पैसे भेटतात का गेम खेळून. दादूचे मित्र त्याला कमेंट्स करते. वाह अच्छी बात है. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देहत्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. अगोदर गोड अन्न खाण्यापासून सुरुवात. ओ माय गॉड, शिरा खूप टेस्ट झालाय. स्वादिष्ट म्हणून झाल्यानंतर मी किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आणि इथं दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजायला ठेवत आहे. एका ताईंची कमेंट होती की तुम्ही कसं मेजरमेंट घेता ते दाखवा. म्हटलं ठीक आहे, तर मी माझ्या पद्धतीने जसं मेजरमेंट घेते त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते. एवढा मी तर अंदाजेच घेत असते, पण तुमच्यासाठी मी मेजरमेंट दाखवत आहे. तर ही एक वाटी आहे, ह्या 3 वाट्या तांदूळ घ्यायचा आहे.
1 वाटी, 2 वाटी आणि 3 वाटी. हे बघा, ही तिसरी वाटी. 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे. 1 वाटी उडदाची डाळ. 3 वाट्या तांदूळ असतील तर 1 वाटी उडदाची डाळ हे प्रमाण घ्यायचं आहे इडली बनवण्यासाठी. आणि जर तुम्हाला याच्यापासून उत्तापे किंवा डोसे बनवायचे असतील ना तर याच्यामध्ये थोडीशी ना हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ पण टाकायची दिसते बस उडदाची डाळीमध्येच. चला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेते अगोदर. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. आणि इडली बनवण्यासाठी ना रेशनचे तांदूळ वापरायचे किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचे, म्हणजे जास्त फुगणारे तांदूळ वापरायचे. त्याच्यामुळे काय होतं, इडल्या चांगल्या फुगतात. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुतल्यानंतर मी आता याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. डाळीमध्ये पाणी जरा जास्त ओतायचं आहे कारण डाळ जास्त फुगते तांदळापेक्षा. आणि जेव्हा आपण वाटायला घेतो संध्याकाळच्या वेळेस 7-8 तास तांदूळ आणि डाळ भिजल्यानंतर वाटायच्या अगोदर एक 10 मिनिटं थोडेसे पोहे भिजायला ठेवायचे आणि ते वाटते वेळेस तांदळामध्ये डाळीमध्ये मिक्स करायचे. आणि हे सगळं वाटून झाल्यानंतर सारण मिक्सर चांगलं एक 5 ते 10 मिनिटं चांगलं फेटायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाऊ द्यायची. ते घट्ट असतं ना वाटल्यानंतर. एकदा हवा गेली ना, फेटले ना, तर सकाळी उठून बघा पिठाचा चमत्कार, खूप छान फुगतं इडलीचं किंवा डोश्याचं उत्ताप्याचं पीठ. तर याप्रमाणे करा, तुमच्या इडल्या सुद्धा छान फुगतील. झाकून ठेवते आणि संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान वाटायला घेते. आता वाजले आहे दुपारचे 1. चलता चल. बाहेर पण चांगलं लख ऊन पडलेलं आहे, पण थंड थंड हवा येत आहे. बघा किती छान जोराची हवा येत आहे, थंड थंड. वा भाई, नारळ झाड, बाप रे बाप, काय हालत आहे वाऱ्यामुळे, जबरदस्त. दुपारचे 2 वाजले आहेत आत्ता. आणि आत्ता माझ्या घरातली सगळी कामं संपलेली आहेत. आज जरा किचनची चांगली साफसफाई केलेली आहे मी. फरशा पुसलेल्या आहेत, त्याच्यानंतर टेबल पण स्वच्छ केलेला आहे. टेबल एकदम चकाचक दिसत आहे. आणि आता चिरंजीव बघू काय करत आहेत. आणि दादू तर बसलेला आहे. फक्त 2 दिवस आता इथं बस बाळा, फिर जाना है दिनभर कॉलेज. बघा किती असं मग्न आहे गेम खेळण्यामध्ये. एवढा तर परीक्षा देताना पण नसेल, एक्झाम देते वेळेस. आणि मनाची माझ्या 1 झोप कंप्लीट झालेली आहे. आता 2री झोप, निवांत मस्त इनकी जिंदगी. दुपारचे 3 वाजले आहेत आत्ता. काही दिवसापूर्वी फोंडेजीने एक 2 व्हीलर बुक केलेली आहे, तर त्या 2 व्हीलरची डिलिव्हरी आज आम्हाला मिळणार आहे. तर ती 2 व्हीलर घेण्यासाठी आम्ही सगळेजण शोरूममध्ये जाणार आहोत. तर त्याच्यासाठी इथं पूजेचं ताट पण मी तयार केलेलं आहे. हे काशेचं ताट आहे आणि ह्या पुढे आहेत हळदी कुंकाच्या आणि अष्टगंधाच्या. त्या डब्यामध्ये तांदूळ आहेत आणि याच्यामध्ये तुपाच्या वाती आहेत. इथं पंती पण घेतलेली आहे, कलश घेतलेला आहे आणि जल सुद्धा घेतलेला आहे. तर एवढी सगळी तयारी केलेली आहे मी. हार फुल पेढे तर फोंडेजी आणणार आहेत. तर आता मी सुद्धा तयार होऊन घेते. मी तर तयार झालेली आहे, चिरंजीव त्यांचा आवरत आहेत आणि फोंडेजी सुद्धा येत आहेत. इथं मी फोंडेजी आणि माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे, ती पिते अगोदर. फोंडेजी येईपर्यंत मीच पिते आता. खूप छान झाली कॉफी. बघता बघता आता बाहेरचं वातावरण पण बदललेलं आहे, आभाळ आलेला आहे आणि हलका हलका पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. फोंडेजी पण आलेले आहेत. हांजी कैसे हो फोंडेजी? काय घातलंय? मी कशी दिसती आहे सांगा. नहीं कुछ बोलना नहीं है, क्या ही करू, मी कुछ बोलते नाहीये. चांगली वाईट कशी दिसते सांगा. लोकांना काय सांगायचं तू चांगली दिसते? मला सांगा, माझ्याकडे बघून सांगा. लोक बघतात ना, नंतर सांगता का? ठीक आहे. बरं हातपाय धुवा, कॉफी तयार आहे. सगळे तयार झालेले आहेत. दादूने हार फुल पण घेतलेला आहे, पेड्याचा बॉक्स. हा फोंडेजी पाऊस सुरू झाला. पाऊस जूनलाच सुरू झाला. तुम्ही जरा लवकर आला असं तर पाऊस नसता लागला, उशीर झाला आपल्याला जायला. असं थोडी असतं. ऐसा ही है. हाँ जी पुत्र, तुमको क्या लगता है, लवकर गेला असो ना. पप्पा नाही आहे जल्दी. कापड वरती सीट सगळं वल्ल झालेलं आहे. मग ओम तू भी आ रहा है? हाँ ठीक है चलो. पोहोचलो आहोत आम्ही गाड्यांच्या शोरूम मध्ये. मना, ओम, दादू, फोंडेजी चाललेले आहेत शोरूम मध्ये. फोंडेजींची गाडी आणि मी आता गाडीची पूजा करत आहे. त्यांचं ताट आहे पूजेचं, मी म्हणलं आम्ही आणलेलं आहे. आमच्या ताटामध्ये
ओमने दादूला किचन गिफ्ट दिलेलं आहे. लुफी. काय आहे हे? लुफी. लुफी. पहिली राईड फोंडीची आणि मी घेत आहोत. डायरेक्ट आता मंदिरामध्ये चाललेलो आहोत. नाही पहिले पेट्रोल पंपवर पेट्रोल नाही भरलं का? कमी. बस. ही मुलगी आलेली लहान आणि तिने मला पेढा दिलेला. कशासाठी? तर हिच्या सायकलची पूजा केलेली आहे. कुठे बाळा तुझी सायकल? हा हा. वा भाई वा वा वा. बघा आमच्या गाडीची पण पूजा होणार आहे आता. आम्ही आलेलो आहोत श्रीकृष्ण मंदिर परिसरामध्ये. अरे कॉंग्रॅच्युलेशन. हा सगळ्यांना पेढे देते तुकडा तुकडा. चला आपल्या पण गाडीची करून घेऊया. गोमाताला घेऊन चाललेले आहेत गोट्यामध्ये. देवांचं दर्शन करून येते मी अगोदर. मनात राहिलेलं आहे दर्शन घेऊन. हांजी अरे पंडितजी. ठीक आहे पंडितजी आलेले आहेत आमच्या गाडीची पूजा करायला. चला मी आणलेलं ताट पण ठीक आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि आता मनाने गाडी घेतलेली आहे. मी आणि फोंडीची चेतकवर जातो आता. मंदिराच्या ना ग्राउंड फ्लोअरला श्रीकृष्णाच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि त्यांचीच पूजा अर्चना करतात. भागवत कथा चालू आहे. फोंडीची दर्शन घेत आहेत. हे बघा खूप सुंदर मूर्ती आहेत. चुकून होतं चेतक चेतक. आणि तो जवळ गाडी चालू झाली. हो बरोबर. कशाला? चिरंजीव आलेले आहे तिथं. दादू आहे ना? जाऊ का वरती? ओके बाय. पोहोचलो होता आम्ही घरी. येता करता 8:30 वाजलेले आहेत आता. क्या है? चॉकलेट दे दिए. इसमें क्या आहे? मला काय वाटलं माहिती आहे का पहिल्यांदा म्हणा हा बॉक्सच चॉकलेटने भरलेला आहे. एवढं साहित्य मिळालेलं आहे गाडी बरोबर. चला आता स्वयंपाक करून घेते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.